नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आपली एकदम जबरदस्त आहे. तर एका कढईमध्ये ना आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी पाणी घ्यायचं आहे बरं का. त्याला थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि ते गरम होत असतानाच त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला टाकायची. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. कोथिंबीर आपल्याला त्याच्यात टाकायची. थोडंसं मीठ आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आणि 1 मोठा चमचा कुकिंग ऑइल, तुम्ही जे घरात तेल खाता ना तेच आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता हे बघा, याला उकळी फुटायला लागलेली. आता हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. याला आहे ना छान अशी उकळी फुटू द्यायची बरं का. तर हे बघा, आता पाण्याला उकळी फुटली. आता काय करायचं, गॅस आपला मीडियम करायचा, ठीक आहे. आणि ज्या वाटीनं तुम्ही पाणी त्याच्यात घेतलं आहे ना त्या वाटीच्या अर्ध आपल्याला तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे. गॅस थोडासा वाढवू. आता हे आपल्याला आहे ना सगळं मिक्स करून घ्यायचं बरं का. व्हिस्कने मिक्स केल्यानंतर याला आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये गुठळी वगैरे नाही पाहिजे बरं का त्याच्यामध्ये. हे बघा, बढिया. हे काय जास्त मेहनतीचं काम नाही आहे. 1-2 मिनटात ना हा टेक्स्चर येऊन जातो असा, ठीक आहे. आता याला आपल्याला प्लेटमध्ये काढायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून याला थंड करून घ्यायचं. हे बघा. तर हे बघा, हे आता एका प्लेटमध्ये असं पसरून ठेवलं होतं थंड होण्यासाठी. आता मस्त थंड झाले. आता काय करायचं, तेलाचा हात घ्यायचा, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. तेलाचा हात लावल्यानं काय होतं की ते चिटकत नाही हाताला, कारण तांदळाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये. व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये तांदळाच्या पिठाची गरज वाटली ना तर थोडं थोडं टाकू शकता बरं का, काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं तांदळाचं पीठ घेऊन आता त्याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. खूप नका टाकू बरं का तांदळाचं पीठ, थोडंसंच टाका पण. तर हे बघा, तर व्यवस्थित आपण त्याला मळून घेतलेलं आहे आणि त्याला तांदळाचं पीठ पण आहे ना आपल्याला जास्त लागलेलं नाही बरं का. आता पोळपाटावरती ना तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि लाटण्यालासुद्धा आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा बरं का. आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला लाटून घ्यायचा आपल्याला छान. आणि हे बघा, असं व्यवस्थित त्याला न उचलताच आपल्याला ना असं गोलसर करून घ्यायचं. आणि ते किनार जे फाटलेले आहेत ना त्याचं टेन्शन नका घेऊ बरं का, त्याला नंतर आपण कापून घेऊ व्यवस्थित. आणि खूप जाडसर किंवा पातळसर नाही पाहिजे, पुरीच्या आकारात आपल्याला ना त्याला लाटून घ्यायचं आहे. आणि आता एखादं झाकण वगैरे असेल ना तुमच्याकडं तर त्याच्या सहाय्याने ना असं कट करून घ्यायचं. आजूबाजूचं आहे ना काढून परत आपल्या अगोदरच्या बॅटरमध्ये टाकून द्यायचं डोमध्ये, म्हणजे ते परत वापरता येईल आपल्याला. आणि बघा, तेल लावल्यामुळे ना ते चिटकत नाही. आणि लगेच याला ना आपल्याला मीडियम टेम्परेचरवर तळून घ्यायचं आहे. तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवा बरं का, खूप गरम ठेवू नका. एक जवळपास 1.5 ते 2 मिनिटं लागतील आपल्याला. हे बघा, त्याला 1-2-3 वेळेस त्याला पलटून घ्यायची छान अशी. तर बघा, हलकासा सोनेरी रंग आला आहे, बढिया. आणि एकदम अशी कुरकुरीत होती ना, इतकी जबरदस्त लागतो हा स्नॅक. आता तिला ना एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आणि याच प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या अशा कुरकुरीत अशा करून घ्यायच्यात. तर हे बघा, जबरदस्त, किती क्रंची, एकदम कुरकुरीत असा स्नॅक आहे बघा. संध्याकाळी चहासोबत किंवा काहीतरी लाईट वगैरे खायचं असेल ना तर हा स्नॅक ट्राय करून बघा. एक नंबर, मस्त कुरकुरीत क्रंची, जबरदस्त लागतो. नक्की ट्राय करा.